हर घर जल जीवन योजनेचा नारा देत सरकारने मोठ्या दिमाखात जल जीवन मिशनची कामे सुरू केली आहे. कामे सुरू होऊन 2 वर्ष व्हायला आली तरीही आदिवासी कुटुंबाच्या घराघरात नळाला पाणी पोहोचलं नाहीये. अनेक गावांना विहिरी खोदल्या तरी पाण्याची टाकी आणि नळ जोडणी बाकी आहे. तर काही गावांना नळ जोडणी झाली आहे मात्र विहिरीत पाणी नाहीये, त्यामुळे नळाला पाणी येत नाही. काही गावांना जल जीवन योजनेतील गावासाठी टाकलेली पाईप घरंगळत खाली नदी नाले खोल दरीत पडलेले आहेत. यासाठी जलजीवन योजनेतील पाईपलाईनची कामे पूर्ण यशस्वी होतील की नाही आणि म्हणून 23 डिसेंबर रोजी मंगळवारी जव्हार तालुक्यातील सरपंच संघटनेतर्फे जव्हार पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात आलाय. आमच्या गावातील पाईपलाईनचे काम पूर्ण कधी होईल, आम्हाला पाणी कधी मिळेल, असा त्या मोर्चा दरम्यान आलेल्या महिलांचा आक्रोश होता. संपूर्ण जव्हार तालुक्यामध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा कमरेवर येईल म्हणून 2 वर्षाभरापूर्वी जलजीवन योजनेचे कामे सुरू होताच आनंद होता. मात्र 2 वर्ष व्हायला आली तरीही जलजीवन योजनेचे सुरू असलेले कामे ठप्पच झाली आहेत. ठेकेदार कामांना पैसे नसल्याचे कारण देत तालुक्यातील सर्वच गावांची कामे ठप्प झाली आहेत. कोणताही ठेकेदार कामे सुरू करताना दिसत नाहीये, त्यामुळे जलजीवन योजना पाईपलाईनची कामे पूर्ण होईल की नाही अशी चिंता सरपंच ग्रामस्थांना वाटायला लागली आहे. म्हणून मंगळवारी शेकडो महिलांना डोक्यावर हंडा घेऊन जव्हार पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात आलाय. जलजीवन योजनेची कामे मिळावीत म्हणून ठेकेदारांमध्ये वाद देखील झालेत. जलजीवन योजनेची कामे करण्यासाठी नांदेड, बीड, नाशिक या भागातील काही ठेकेदारांनी कामांचे टेंडर भरून कामे सुरू केली, परंतु जलजीवन योजनेची कामे पूर्ण होतील की नाही अशी चिंता ग्रामस्थांना वाटायला लागली आहे. यामध्ये प्रशासनाचा बेजबाबदारपणा, अनेक गावांना जलजीवन योजनेतील विहिरींना पाणी नाहीये, तर काही गावांतील बांधलेल्या टाक्या निकृष्ट दर्जाच्या बांधकाम केलंय. यामुळे पाणी टंचाई सुरू होण्याआधीच अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी मंगळवारी सर्व सरपंच समवेत जव्हार पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आलाय. काही ठेकेदारांनी जलजीवन मिशनची कामे अर्धवट अवस्थेत असून ठेकेदारांनी कामे सुरू करून मध्येच पळ काढल्याचा आरोप सरपंच संघटनेनं केलाय. जलजीवन योजनेची अपूर्ण कामे तात्काळ सुरू करा, निकृष्ट कामांची चौकशी करा, दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करा, अशा ठाम मागण्या आंदोलकांनी मांडल्यात. काम पूर्ण झाल्याशिवाय एकही बिल मंजूर करू नये, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशाराही सरपंच संघटनेनं दिलाय. अधिकाऱ्यांनी आठवड्याभरात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. जलजीवन हंडा मोर्चात जव्हार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच अध्यक्ष एकनाथ दरोडा, सरपंच कल्पेश राऊत, सरपंच संदीप माळी तसेच महिला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते. उबेद मेमन, विकास समाचार न्यूज, जव्हार.